बघता बघता 50चा कधी झालो माहिती नाही. माझी निवडणुकीची हौस भागलीये. पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी आता राजकारणातनं बाजूला होऊन नव्या पिढीतल्या लोकांना राजकारणात संधी द्यावी, हे वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांचं. उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर ते पुढची निवडणूक लढवणार नाहीत, राजकीय संन्यास घेतील अशा चर्चा चालू झाल्या. सध्या ते राज्यसभेचे खासदार असल्यानं सातारा लोकसभा पुन्हा लढवणार नाहीत असे कयासही बांधले जात आहेत. पण उदयनराजे भोसलेंची राजकारणात एंट्री कशी झाली? नगरसेवक, आमदार ते त्यांच्यावर झालेला एक खुनाचा आरोप, नंतर मिळालेली खासदारकी, हे आतापर्यंत सगळं राजकारण नेमकं कसं घडलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. खरं तर साताऱ्याचं राजघराणं कधीच राजकारणात नव्हतं. स्वातंत्र्य लढ्यावेळी सातारा जिल्हा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला होता, ते म्हणजे प्रतिसरकार. इंग्रजांना हुसकावून लावून प्रजेचं राज्य स्थापन होणारा हा पहिला जिल्हा होता. क्रांतिकारकांनी सरकार स्थापन करून एक वेगळाच पायंडा पाडला होता. जनतेचा सुद्धा त्यांना प्रचंड पाठिंबा होता. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा साताऱ्यामध्ये या प्रतिसरकारच्या क्रांतिकारकांचाच बोलबाला होता. यातच होते क्रांतिसिंह नाना पाटील, किसनवीर, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि इतर नेते. यांपैकी काही नेते हे काँग्रेसमध्येच राहिले, तर नाना पाटील यांच्यासारख्यांनी शेतकरी कामगार पक्षाची वाट धरली. पक्ष कोणताही असो, याच नेत्यांनी साताऱ्याच्या राजकारणावरती वर्चस्व ठेवलं. साताऱ्याच्या भोसले गादीबद्दल जनतेमध्ये प्रचंड आदर होता, पण त्यांनी आपल्यावर राज्य करावं ही मानसिकता त्या काळात नव्हती आणि राजकारण करावं अशी राजघराण्याची इच्छा सुद्धा नव्हती. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. नंतर देशात संरक्षण मंत्रीही झाले. पण दिल्लीमध्ये गेल्यानंतर सुद्धा सातारवरची त्यांची पकड अजिबात ढिली झाली नाही. राजघराण्याशी सुद्धा त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते. मात्र जेव्हा इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचं वितुष्ट आलं तेव्हा त्यांनी साताऱ्याच्या राजमाता सुमित्रा राजे यांना यशवंतरावांविरुद्ध निवडणूक लढवण्याची गळ घातली, पण त्या तयार झाल्या नाहीत. अखेर वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. 1984 साली यशवंतरावांचा मृत्यू होईपर्यंत साताऱ्याचे खासदार प्रतिसरकार चळवळीशी निगडीतच कोणी ना कोणी राहिलं. त्यांच्यानंतर त्यांचे कट्टर कार्यकर्ते वाईचे प्रतापराव भोसले हे खासदार झाले. पण तोवर परिस्थिती बदलली होती. स्वातंत्र्य लढा पाहिलेली पिढी आता मागे पडत गेली. राजकारण बदलत चाललं होतं आणि याच सुमारास उदय झाला भोसले घराण्याचा. 70च्या दशकात सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांनी राजकारणात प्रवेश केलेला. 1978 साली त्यांचे धाकटे बंधू अभयसिंहराजे भोसले हे जनता पक्षाकडून विधानसभेच्या निवडणुकीला उतरले. तेव्हा काँग्रेसचे बाबूराव घोरपडे गुरुजी या एकेकाळच्या मातब्बर क्रांतिकारक हे त्यांच्या विरोधात होते. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत त्यांचा थोडक्यात पराभव करून अभयसिंहराजे साताऱ्याचे आमदार बनले. पहिल्यांदा छत्रपतींच्या वंशजापैकी कोणीतरी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला होता. याच काळात शरद पवारांनी यशवंतरावांच्या छायेतून बाहेर पडत पुलोत सरकारचे मुख्यमंत्री बनून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. साताऱ्यामध्ये छत्रपती प्रतापसिंहराजे यांचा मृत्यू झाला. भावाची छत्रछाया नसलेल्या अभयसिंहराजे यांनी पुढच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विजय मिळवला. या निवडणुकीवेळी त्यांनी 14 वर्षांच्या छत्रपतींना म्हणजे स्वर्गीय प्रतापसिंहराजे यांचे सुपुत्र उदयनराजे भोसले यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलं होतं. उदयनराजे भोसले यांच्या वादळी राजकारणाची ही सुरुवात होती. अभयसिंहराजेंना अंतुलेंच्या सरकारमध्ये इकडे मंत्रीपद मिळालेलं. विरोधात असून सुद्धा शरद पवार यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते. पुढे शरद पवार स्वतः काँग्रेसमध्ये परत आले. अभयसिंहराजे यांची लोकप्रियता आता वाढीस लागली होती. अजिंक्य सहकारी कारखान्याच्या माध्यमातून सहकारामध्ये सुद्धा त्यांनी चांगला जम बसवला होता. सातारा विधानसभेत आता त्यांच्या विरुद्ध कोणीच टिकाव धरू शकत नव्हतं. उभ्या महाराष्ट्राला ज्या भाऊबंदकीनं सतावलंय त्याची झळ आता छत्रपतींच्या घराण्याला सुद्धा लागायला सुरुवात झाली. मालमत्तेच्या कारणातनं उदयनराजे यांच्या आई राजमाता कल्पना राजे आणि अभयसिंहराजे भोसले यांच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. 1990 साली कल्पना राजे यांनी अभयसिंहराजे यांच्या विरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. याच दरम्यानच्या काळात इंजिनिअरिंगचं उच्च शिक्षण घेऊन आलेल्या उदयनराजे भोसले यांनी सुद्धा सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 1991 सालच्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी उदयनराजे नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले.
त्यांचे काका अभयसिंहराजे हे काँग्रेसमध्ये असल्यामुळे उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या तरुण बेदरकार छत्रपतीची त्याच्या स्टाईलच्या राजकारणाची साताऱ्याच्या जनतेला चांगलीच भुरळ पडत चालली होती. 1996 साली लोकसभेच्या निवडणुका आल्या. उदयनराजेंनी आता निवडणुका लढवायचं ठरवलेलं. युतीच्या वाटणीत साताऱ्याची जागा शिवसेनेकडे होती आणि तिथे हिंदूराव नाईक निंबाळकर हे उभे राहत होते. त्यामुळे उदयनराजे अपक्ष उभे राहिले. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. सलग 3दा खासदार राहिलेले यशवंतरावांचे कार्यकर्ते प्रतापराव भोसले यांचा हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी अवघ्या 12,000 मतांनी थोडक्यात पराभव केला. पण या निवडणुकीत विशेष लक्ष वेधलं होतं ते उदयनराजे भोसले यांनी. या निवडणुकीत उदयनराजेंना 1,13,000 इतकी मतं मिळाली होती. उदयनराजेंना साताऱ्यामध्ये दुर्लक्षित करून चालत नाही हे सिद्ध झालं होतं. या निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदुत्ववादी विचारांचा खासदार हा साताऱ्याला लाभला. महाराष्ट्रात युतीचं इकडं सरकार आलं होतं. 1998 साली मतविभाजनी रोखायची म्हणून काँग्रेसने थेट अभयसिंहराजेंना लोकसभेच्या मैदानात उतरवलं. त्यांचे पुतणे उदयनराजे हे मोकळ्या झालेल्या साताऱ्याच्या विधानसभेतनं निवडून गेले. भाजपने त्यांना राज्य महसूल मंत्रीपदही दिलं. याच दरम्यान 1999 साली शरद पवारांनी परत काँग्रेस सोडून राष्ट्रवादीचा सौतास उभा स्थापन केला. अभयसिंहराजेंनी त्यांना साथ द्यायचं ठरवलं. त्याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अभयसिंहराजे परत आमदारकीला उभे राहिले आणि निवडून सुद्धा आले. याच निवडणुकीत अभयसिंहराजे यांचे कार्यकर्ते नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. याच्या शंकेची सुई आली ती उदयनराजे भोसले यांच्यावरती. त्यांना अटक करण्यात आली. 22 महिने ते जेलमध्ये होते, पण अखेर त्यांना निर्दोषही सोडण्यात आलं. तोवर इकडे अभयसिंहराजे यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे चिरंजीव आणि उदयसिंहराजे यांचे चुलत भाऊ शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीकडून साताऱ्याचे आमदार झाले होते. या दोन्ही भावांमध्ये आता सत्ता संघर्ष चालू झाला. पंचायत समितीपासून ते नगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत या दोघांभोवती या निवडणुका फिरू लागल्या. शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा विधानसभेत पराभव केला. राज्यात आणि केंद्रात सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी इकडे सत्तेत आली. दरम्यानच्या काळात उदयनराजेंनी जेम्सलेन प्रकरणात भाजप बोटचेपी भूमिका घेतीये असं म्हणत पक्ष सोडला आणि पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला. दोन्ही भावांची आता दिलजमाई करण्यात आली होती. अख्खा जिल्हा शरद पवारांच्या पंखाखाली आला होता, पण आत दबलेली होती शांतता. उदयन महाराज लोकसभेवर आणि शिवेंद्र महाराज विधानसभेवर अशी वाटणी सुद्धा करण्यात आली. 2009च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीकडून खासदार झाले, पण पहिल्याच मुलाखतीत त्यांनी अगदी जाहीर केलं की पक्ष गेला खड्ड्यात, मी पक्ष वगैरे काही मानत नाही. आणि इथेच पहिली ठिणगी पेटली. राष्ट्रवादीने निवडून येण्याची क्षमता या क्रायटेरियाखाली एकेकाळचे विरोधक असणाऱ्या उदयनराजेंना पक्षात आणलं, पण ते आता पक्षाला जड जाणार आहेत हे चित्र स्पष्ट दिसत होतं. त्यांचे अजित पवार यांच्याशी असलेले वैयक्तिक वाद हा सुद्धा या संघर्षाला एक पदर होता. वेळोवेळी पक्षविरोधी भूमिका घेत उदयनराजेंनी आपली भूमिका लपवून ठेवल्याचं दिसलं नाही. जिल्ह्यातील रामराजे नाईक निंबाळकर अशा राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांशी त्यांचं पटत नाही हे सगळ्यांना माहिती होतं. टोल नाक्यावरचा वाद असो, त्यांची बेधडक केलेली वक्तव्य असो, कॉलर उडवण्याची स्टाईल असो, अशा अनेक कारणांनी उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टीकेचं कारण ठरले होते. 2014च्या निवडणुकीवेळी ते भाजपमध्ये जाणार अशी दबकी चर्चा चालू झाली, पण तसं काही घडलं नाही. फक्त शरद पवार यांच्यामुळे उदयनराजे राष्ट्रवादीत राहिले, पण शिवेंद्रराजे यांच्याशी त्यांचा वाद अगदी विकोपाला गेला. पुन्हा सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाऊबंदकीने डोकं वर काढलं. शिवेंद्रराजेंच्या पत्नीला या निवडणुकीत उदयनराजेंच्या पॅनलने पराभूत केलं. 19च्या निवडणुकीतही मागच्या वेळेप्रमाणेच परिस्थिती होती. उदयनराजे भाजपमध्ये जाणार या गप्पा रंगल्या. शरद पवारांनी नेहमीप्रमाणे आपलं कौशल्य दाखवत शिवेंद्रराजेंपासून ते अगदी रामराजेंपर्यंत सगळ्यांची समजूत घातली आणि उदयनराजेंना लोकसभेचं तिकीट दिलं. अपेक्षेप्रमाणे उदयनराजे लोकसभेला निवडून सुद्धा आले. आल्यावरती त्यांनी ईव्हीएम वरती टीका करून भाजपला धारेवरही धरलं. आता ते भाजपमध्ये जाणार नाहीत याची शक्यता अगदी संपली आहे असं सगळ्यांना वाटत होतं. लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशांमध्ये मोदींचं राज्य राहणार आहे यावरती शिक्कामोर्तब झालं होतं. राजकारणाचं बदलतं चित्र पाहून 2019च्या विधानसभेच्या आधी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आणि यातलं प्रमुख नाव होतं शिवेंद्रराजे भोसले यांचं. याच पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी सुद्धा आपली पुढची दिशा ठरवली आणि शिवेंद्रराजेंच्या पाठोपाठ ते सुद्धा भाजपमध्ये सामील झाले. सासूपाई वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशी गत इकडे शिवेंद्रराजेंची झाली. भाजपमध्ये जाऊन सुद्धा साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत शरद पवारांचे खास मित्र असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना हरवण्याचा विक्रम केला.
खरं तर प्रति सरकारच्या चळवळीचा इतिहास असलेल्या या जिल्ह्यामध्ये कधीच उजव्या विचारसरणीच्या पक्षांना वाव नव्हता. मात्र उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या भाजपात जाण्याने शरद पवारांची एक हाती सत्ता असणाऱ्या साताऱ्यामध्ये त्यांचे वर्चस्व मोडकळीस आले असा समज पसरला होता. राजघराण्याच्या सरंजामी राजकारणाला वाव देऊ नये हे यशवंतराव चव्हाण यांचं धोरण शरद पवारांनी पाळलं नाही आणि त्याचाच फटका त्यांना बसलाय हे बोललं जात होतं. पण उदयनराजेंच्या 2019च्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे हा समज खोटा ठरवला गेला. आता भाजपने उदयनराजेंना राज्यसभेचं खासदार केलंय. उदयनराजे आज ना उद्या केंद्रामध्ये मंत्री होतील अशा चर्चाही अधूनमधून होत असतात. पण आता उदयनराजेंनी निवडणुकीच्या राजकारणात पुढे आपण उतरणार नाही आहोत असे संकेत दिले. त्यामुळे 24च्या लोकसभेला उदयनराजे नेमकं काय करतात याकडे आपलं लक्ष असणार आहे. बाकी हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.